अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा आज चिखली येथे अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एक 25 वर्षीय युवक गंभीर जखमी झालेला आहे। मात्र आमदारांना कुठल्याही प्रकारची इजा या अपघातामध्ये झाली नाही। आपण बघू शकतो हीच ती गाडी आहे। आज सकाळी ज्या वेळेला आमदार किरण सरनाईक हे त्यांच्या चालकासोबत चिखली येथून बुलढाणा येथे निघालेले होते। आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या घरी सांत्वनपर भेटीला हे चालले होते। मात्र चिखली येथील जो जाफराबाद चौक आहे त्या चौकावरती आल्यानंतर कृष्णा लष्कर नावाच्या 25 वर्षीय युवकाला या गाडीने मोठ्या प्रमाणामध्ये धडक दिली आणि तो युवक जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती सध्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। परिस्थिती फार गंभीर आहे। डॉक्टरांच्या मते सध्या जो जखमी युवक आहे तो सध्या अनकॉन्शियस आहे, कोमात आहे। त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे। मात्र दुसरी जर पाहिलं तर आमदार किरण सरनाईक यांनी स्वतः त्या जखमी युवकाला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळते। अद्यापही चिखली पोलिसांनी कोणताही गुन्हा या घटनेसंदर्भात दाखल केला नाही। मात्र जी आमदार किरण सरनाईक यांची जी गाडी आहे ती सध्या पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे। जोपर्यंत त्या जखमी युवकाचे नातेवाईक तक्रार देणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही असं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र एकंदरीत पाहिलं तर सध्या जी गाडी जी आहे ती गाडी सध्या पोलीस स्टेशनला लावण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत पोलिसांकडे तक्रार येत नाही तोपर्यंत या विषयासंदर्भात या घटनेसंदर्भात पोलीससुद्धा कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करणार नाही। मात्र पोलिसांनी आमदार किरण सरनाईकांची गाडी जी आहे ती सध्या पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे आणि तक्रार आल्यानंतर या संपूर्ण घटनेसंदर्भात चौकशी होईल आणि नंतरच गुन्हा दाखल होईल असं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलं आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।